Hello, hello. This is the Maya Artifact episode number 12, 90, 95. आजची तारीख आहे सप्टेंबर 28, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10:54. लाईफमध्ये खूप अजीबशा गोष्टी होत असतात. इट वॉज लाईक अ रिअली बॅड थिंग लाईफमध्ये, आणि त्याच्यापासून आपल्याला उभं राहावं लागते. कधी कधी गोष्टी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असतात. समटाइम्स कधी कधी गोष्ट फिजिकल पेक्षा मेंटल खूप जास्त असतात. आणि हे बघ ना, कारण कसं आहे की जस्ट लाईक मेंटल स्ट्रेस इज रिअली कॉम्प्लिकेटेड, खूप खतरनाक असते. इट जस्ट लाईक हे अशी अवस्था असते, यावेळेस नाही का तुम्ही एकटे फील करता, काफी स्ट्रेस फील करता. आपण कितीही नाही का प्रयत्न केला की आपण याच्यापासून दूर व्हायचंय, केअर म्हणजे इट जस्ट लाईक, पण होऊ शकत नाही. आणि हे मेंटल स्ट्रेस होते कशापासून? इट जस्ट लाईक कोणी काहीतरी म्हणते, त्यामुळे आपलं मन दुखते वगैरे वगैरे. सो इट जस्ट लाईक असं वाटतं की आपल्यासाठी सगळंच लॉस झालं. त्यावेळेस नाही का आपल्याला समजून घ्यावं लागते की आपण कोण आहे आणि काय. माझ्यासोबत असं आज झालंय. या. आता मी हे सांगत नाही काय आज असं का झालं, कोणी मला का म्हणलं, कोणी त्यामुळे का म्हणलं. नो नो नो. इट इज लाईक आपण एक विनर आहे. आपण एक विनर म्हणजे स्पर्धा जिंकणारे लोक. आणि स्पर्धा जिंकणाऱ्या लोकांसाठी नाही का नेहमी रेजिस्टन्स असतात. रेजिस्टन्स म्हणजे अडथळा, प्रत्येक गोष्टीचा, मेंटल असो फिजिकल असो वॉट, प्रत्येक गोष्टीचा अडथळा असतो. जो या अडथळ्याला पार करून तिथपर्यंत जातो तो एक विनर बनतो. आणि मी ऑलरेडी म्हणलाय की मी एक विनर आहे. सो मला विनर आहे तर त्याप्रमाणे ऍक्ट पण करावं लागेल. इट जस्ट लाईक मला विचार पण करावा लागेल का मला त्याप्रमाणे जायचं पण आहे. समटाइम्स गेट स्पॉइल, म्हणजे समटाइम्स नाही का सिच्युएशन इतके अंडर कंट्रोल राहत नाही. त्यावेळेस आपण एक प्रकारे टिपिकल ह्युमन बिईंग प्रमाणे नाही का स्ट्रेस आउट होऊन जातो. आणि खरंच म्हणजे जेव्हा मी ऑफिस मधून आलोय ना, आय वॉज रिअली सुपर स्ट्रेस आउट. जस्ट लाईक कुछ भी नाही, माझा दिमाग इतका हँग झाला होता की बहुतच जास्त. जस्ट लाईक लाईफ मध्ये फर्स्ट टाइम अशा स्ट्रेसमध्ये गेलो. आणि दॅट इज बिकॉज ऑफ व्हॉट, कारण मी गेले हप्ताभर म्हणजे जस्ट लाईक 2 weeks कंटिन्यू मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून राहिलो. व्हाय रेकॉर्ड करत नाही म्हणजे रेकॉर्ड करून राहिलो आहे, बट नॉट दॅट काइंड ऑफ फिजिकल किंवा मेंटल सपोर्ट. म्हणजे जस्ट लाईक पळता पळते आपण आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिलो आहे त्यामुळे. आणि या लास्ट वीक मध्ये मला कसं तोंडाला फोडा आले होते, त्यामुळे आय वोंट टू एबल टू टॉक और समथिंग लाईक दॅट, कारण खूप पेन करत होता. सो माझ्यासाठी ही सिच्युएशन बहुत हे होती. त्यामुळेच नाही का मी करीब नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड करत नव्हतो ना. इट इज लाईक आता मला असं फील झालं की आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज किती जास्त आहे मला. कारण समजा जर मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत नाही ना, आय जस्ट फील लाईक ह्युमन. माझ्यामधली पॉवर कमी होऊन जाते. इट जस्ट लाईक आय वोंट बी एबल टू सर्वाईव्ह. म्हणजे जस्ट लाईक समजा तर मला कुठून काही पॉवर भेटत असेल ना, म्हणजे हे आर्टिफॅक्ट एपिसोड गिव्स मी पॉवर टू अचीव्ह माय टार्गेट्स. समजा जर ही पॉवर मला रोज भेटली नाही ना, रोज एंड ऑफ द डे मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही ना, तर ही पॉवर हळूहळू माझ्यापासून छिनून जाते. आणि सिच्युएशन एवढी वाईट होऊन जातात ना, तेव्हा मी स्वतःला हँडल करू शकत नाही. आणि तेव्हा मी एक टिपिकल ह्युमन बीइंग बनून जातो. आणि मग त्यानंतर माझ्या हातून जे काही चुका होतात त्या बहुत खतरनाक होतात. सो आपल्याला हे गोष्ट समजून घ्यावं लागते की माझ्यासाठी राईट नाव आर्टिफॅक्ट एपिसोड इज रिअली 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 इम्पॉर्टंट. खूप जास्त गरजेचं असते आपल्याला या साऱ्या गोष्टी जाणून घेणं, समजून घेणं, कारण हेच खूप जास्त कठीण असते.
प्रत्येक गोष्ट नेहमी चांगली नसते. प्रत्येक गोष्ट कधीच चांगली नसते. जस्ट लाइक मला एवढं माहित आहे, की मला माझ्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप कष्ट करायचे आहे. या आणि जस्ट लाइक माझ्यासमोर येणारा हळू जो पाथ आहे, तो पण दिसून राहिला आहे का जस्ट लाइक आता खूप झालाय. आता नागपूर होतं, सगळं ठीक-ठाक होतं, आपल्याला हॅड इनफ सॅलरी होती वगैरे, वगैरे. बट पुण्याला अशीच कंडिशन राहणार नाही. पुण्याला आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. तेव्हा आपण फिल्म स्कूल वगैरे जाऊ शकू आणि देन आपल्या टार्गेट्सला अचीव्ह करू शकू. लिटल बिट त्याच्या क्लोज टू जाऊ वगैरे, वगैरे. सो याच्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. आणि अनदर थिंग का नाही का आपल्याला या गोष्टी पण जाणून घ्यायच्या आहे, की असे पण लोकं असतात, असे पण सिच्युएशन असतात आणि या सिच्युएशनला आपण कशाप्रमाणे टॅकल करू, कशाप्रमाणे हँडल करू हा एक एक्सपिरियन्स येतो. पहा कधी-कधी नाही का स्ट्रेस इतका जास्त असतो ना, की कधी-कधी असं वाटतंय का भोकच जाऊ दे यार. या इट्स जस्ट लाइक मी घरी जातो आणि आय एम जस्ट बिकम अ कूल. या म्हणजे इट्स जस्ट लाइक सगळं स्ट्रेस आउट होऊन जाते, सगळं खतम होऊन जाते. घरी आल्यानंतर मस्त आई मस्त पुरणपोळी बनवते, वडील मस्त सब चांगले असतात. मोठं घर आहे, काही बर्डन नाही, काही नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. दॅट्स इट. आपल्याला असंच वाटतंय. बट दॅट इज नॉट. जो व्यक्ती टार्गेटला सोडून घरी परत येतो, त्याला म्हणते गिव्ह अप करणं. या आणि मला गिव्ह अप करायचं ना. इल्ले बिलकुल नाही. कारण गिव्ह अप असे लोक करतात, ज्यांना काहीच काहीच हे नाही. म्हणजे त्यांना काय असं मॅटरच कळत नाही. काही जस्ट लाईक त्यांना असं वाटलं की गिव्ह अप करणारे लोक बहुत असतात, बट जे लोक धरून राहतात, दोरीला धरून राहतात प्रति वादळामध्ये आणि त्याच्यानंतर ते समोर येणाऱ्या सिच्युएशनला टॅकल करतात, तेच लोक समोर जातात. आणि आपल्याला हेच तर गोष्ट समजून घ्यायची आहे. आणि समजणं हे एक वेगळी गोष्ट आहे. एक्सपिरियन्स करणं दॅट इज अ रिअली डिफरंट थिंग. या खूप कठीण असते हे. म्हणणं जेवढं इझी असते, त्याच्यापेक्षा पण कठीण असते याला आत्मसात करणं किंवा याला अप्लाइड करणं, जेव्हा या साऱ्या गोष्टी आपल्यासोबत ऍक्च्युली होते तेव्हा. या सो हे बहुत भयानक असते. मी एक एक्सपिरियन्स सांगतो आज. आता राईट नाव मी एक आर्टिकल वाचलं अँड आय एम काइंड ऑफ फील्स रिअली प्राऊड. या मी खूप प्राऊड फील करतो. INS काय त्यांच्या ग्रुपचं नाव? वेट 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 त्यांचं नाव आहे, एक मिनिट. मी सर्च केलं होतं सर्च बार मध्ये. तारिणी तारिणी इंडियन नेव्ही. ओके. आता ही जी आहे तारिणी आपली इंडियन नेव्ही आहे. आता या ग्रुप मध्ये नाही का सांगतो, तारिणी इंडियन नेव्ही हा ग्रुप आहे. याच्यामध्ये 6 मुली आहे. 6 मुली. ते ऍक्च्युली नेव्ही ऑफिसर, दे आर द लेफ्टनंट, राईट. त्यांनी आपल्या पृथ्वीचा ऑल अराउंड द ग्लोब त्यांनी ओशनवर सेल केलं. ऑल अराउंड. हॅव यू रिअली इमॅजिन? इट जस्ट लाईक कोलंबसला इंडियाकडे जायचं होतं तर तो अमेरिकेकडे वळला. व्हाय? कारण तो साऊथकडे इतका वळला, इतका वळला, इतका वळला आणि देन त्याला वाटलं की इंडिया इथून येतच नाही. सो तो वेस्टकडे वळला आणि जो त्या लँडवर गेला ती लँड होती अमेरिका. बट त्याला असं वाटलं ती एक इंडियन लँड आहे. या आणि त्यावेळेस त्याच्यासोबत होते 300-400 जण. तरी पण त्यांनी ते प्रॉपरली ते सेल केलं नाही या त्यावेळेस. बट आपल्या या इंडियन लेडीज, ओन्ली 6 मुली, या 6 मुलींनी प्रॉपर सर्व्हाइव्ह केलं आणि ऑल अराउंड द ग्लोब त्यांनी सेलिंग केलं.
सेलिंग म्हणजे ओशनवर त्यांनी पूर्ण ग्लोब, पूर्ण सर्कम्फरन्स सेल केला. सेल करणं म्हणजे पाण्यात पोहणं म्हणणार रे, पाण्यात बोट चालवणं. या इट्स जस्ट लाईक खरंच ती बोट. या सो हे खूप कठीण काम आहे. म्हणजे हॅव यू रिअली इमॅजिन, ठीक आहे आपण इंडियन ओशियन इतकं काही जास्त टायफून वगैरे नसतात. अटलांटिक ओशियन इज नॉट, थोडं बहुत असते म्हणा, बट चलो मानून जाईल. इंडियन ओशन, अटलांटिक ओशन जेव्हा आपण क्रॉस करतो आणि देन अटलांटिक ओशन मधून नाही का आपण नॉर्थ आणि साऊथ अमेरिकेच्या पनामा जे आहे ट्रेंच आहे, पनामा जे एक छोटीशी नदी आहे, तिथून आपण पॅसिफिक कडे वळतो. सो पॅसिफिक इज काइंड ऑफ लाईक अ रिअली बिगेस्ट ओशियन आपल्या प्लॅनेटवरचा. आणि इथे नेहमी टायफून असते. आता टायफून म्हणजे काय? टायफून म्हणजे आपल्या जे चक्रीवादळ, या तर जे लँडवर चक्रीवादळ येतात त्याला म्हणतात, चक्रीवादळला इंग्लिशमध्ये काय म्हणते यार, जस्ट लाईक आय डोंट नो, समथिंग लाईक दॅट. याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे या. बट टायफून हे समुद्रामध्ये येणारे चक्रीवादळ असतात. आता कसं आहे की लँडवर येणारे चक्रीवादळामध्ये काय असते का, इथे झाडं झुडपं कचरा जे काय आहे त्या एकसाथ ओढून येते. ओशन मध्ये परिस्थिती खूप डेंजर असते. ओशन मध्ये येणारे वॉटर स्प्रिंकल्स, मछली तरंगणारे काही पण येऊन पडू शकते. आणि युजली लँडवर जे हवा चालते ना, ती चालते 20, हार्डली 30, मॅक्स टू मॅक्स 40. या आपण खूप जास्त पठारी प्रदेश किंवा माउंटेन रेंजवर राहत असेल तर जास्तीत जास्त 80 ठीक आहे, 80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं विंड स्पीड जात असते. जेव्हा सुनामी किंवा चक्रीवादळ येते तेव्हा थोडे जास्त येते, तेव्हा 120 किंवा 140 पर्यंत जाते. बट ते जस्ट लाईक सुनामी येते तेव्हा, आणि सुनामी जस्ट लाईक 10 वर्षातून एक वेळा येते तेव्हा. या समुद्रामध्ये ऍव्हरेज 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 म्हणजे काय, जस्ट लाईक प्रति मिनिट ऍव्हरेजली तिथे 60 किलोमीटर प्रति आवरच्या स्पीडनं विंड स्पीड चालतात. सो इट वॉज लाईक अ रिअली कॉम्प्लिकेटेड. या इट इज लाईक तुम्ही 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं गाडी चालवताना, आणि तेव्हा तुम्हाला कशी एकदम रप्पाटीने हवा लागते, तशी तिथे हवा लागते पॅसिफिक ओशन मध्ये. कारण तिथे फुल पठारी, म्हणजे जस्ट लाईक सगळीकडे प्लेन आहे, येणारी हवा आहे आणि खाली पाणी आहे, हव्यासोबत पाणी, ह्या मोठमोठ्या लाटा जस्ट लाईक 20-20, 40-40 फीट उंच लाटा असतात, ज्या जस्ट लाईक आपल्या घरा एवढ्या किंवा आपल्या घरापेक्षा पण उंच लाटा असतात. आणि त्या लाटा टायडल मध्ये इतकी पॉवर असते का दे कॅन क्रश यू. या जस्ट लाईक तू असा विचार कर, का समज जर माझ्या घरा एवढी लाट आली ना आणि माझ्या घरावर पडली ना, तर माझ्या घराचा जो हा वरचा हे आहे ना, फ्लोअर आहे ना, हा खाली पडून जाईल. इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये. रिअली ट्रिमेंडस. आपला फ्लोअर पाडून टाकेल. डू यू रिअली इमॅजिन? कारण पाण्यामध्ये इतकंच जास्त ताकद असते. पाणी बघ, पाणी हे एक असं मिनरल आहे किंवा असं लिक्विड आहे जे 1 लिटर पाणी 1 किलो असते. 1 लिटर पाण्याचं वजन 1 किलो असते. सो माझ्या इथे टाकी लागून आहे, पाण्याची टाकी, आणि ती 1000 लिटरची आहे. तर दॅट मीन्स ही टाकी 1000 किलोग्रॅमची आहे, राईट? आता 1000 किलोग्रॅमची टाकी दिसून राहिली आहे एवढूशी. या आणि समुद्र असतो किती मोठा, विचार कर ना, किती रिअली बिग. या सो जेव्हा ते टायडल एनर्जी बनते ना, त्या टायडल एनर्जी मध्ये जस्ट लाईक 1000 तर सोडून घे, जस्ट लाईक लाख किंवा करोड लिटर पाणी असतात. आणि करोड लिटर पाणी म्हणजे करोड किलो वजन. आणि जेव्हा ते करोड किलो वजन जेव्हा तुमच्या अंगावर पडते ना, यू कांट रिअली बेअर दिस वेट, जरी लिक्विड असलं तरी.
या तर अशा परिस्थितीमध्ये आपलं या इंडियन फिमेल वॉरियर, लाईक आय एम रिअली प्राऊड टू से दिस ऑल थिंग्स. खरंच मला खूप अभिमान वाटत आहे, कारण लाईक आपल्या वर्ल्डमध्ये या 6 ओनली ह्या 6 फिमेल कॅटेगरीमध्ये आपल्या इंडियाचं नाव त्यांनी हे केलं आहे, वर्चस्व आणलं आहे. कारण म्हणजे आज अराउंड द वर्ल्ड ग्लोब मध्ये सेलिंग केलं आहे. ऑल अराउंड द वर्ल्ड इन ग्लोब बाय सेलिंग वॉज मेल. आणि मेल म्हणजे लोकांनी, म्हणजे पुरुषांनी केलं आहे. आणि याच्यामध्ये इंडियन पण आहे, बट ते पण 3-4 रँकवर आहे, फर्स्ट ऑफ ऑल USA वगैरे. बट फिमेल कॅटेगरीमध्ये इंडिया वॉज द फर्स्ट female category who successfully all around the globe they sail by boat. So it was like and they was the first person in September 2018 they actually did this thing. In 6 September 2018 मध्ये त्यांनी सेलिंग कम्प्लीट केली आणि त्यांनी ऑल अराउंड द ग्लोब त्यांनी सेलिंग पूर्ण कम्प्लीट केली, ऑल अक्रॉस द पॅसिफिक ओशियन. So, and it was like I'm really proud to say all this thing. खरंच मला खूप अभिमान वाटतो या साऱ्या गोष्टीचा. खरंच I literally want to ISNV Tarini. Tarini was the second it's just Indian Navy. She was constructed in a Aquarius shipyard located in Goa. After undergoing extensive sea trials, she was commissioned to Indian Navy service on 18 February 2017 ला त्यांनी स्टार्ट केला आहे आणि देन त्यांनी खतम केला आहे September 6, 2018 आणि 18 February 2000 प्रॉपरली याच्यात सांगत पण नाही का कोण आहे काय. सो आय एम यस. सो मला या गोष्टीपासून मला काय समजू येते, मला या गोष्टीपासून मी काय काय शिकतो मी या गोष्टीपासून, हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. याच्यापासून मला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की त्या लोकांनी गिव्हअप नाही केले त्या कंडिशन मध्ये. त्यांच्यापाशी रेडिओ होता, रेडिओ जॉकी होती, प्रत्येकाने एक शब्द म्हणला असता, त्यांनी हेल्प त्यांच्या दारावर पोहोचली असती. बट त्यांनी हेल्प मागितली असती, मिशन वॉज अनसक्सेसफुल. ते वाचले जरी असते बट मिशन वॉज कम्प्लिटली अनसक्सेसफुल झाला असता. बट त्यावेळेस त्यांनी ते सिच्युएशन हँडल केली अँड दे वोंट गिव्ह अप. माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे का त्यांनी गिव्हअप नाही केलं त्या गोष्टीमध्ये. त्यांनी ते धरून राहिले, त्यांनी ते सिच्युएशन टॅकल केली, त्यांनी किती कठीण परिश्रम राहा. आणि इट इज लाईक तेव्हा त्यांनी प्रॉपरली या साऱ्या गोष्टीला मॅनिप्युलेट केलं. आता कसं आहे की समटाइम्स नाही का सिच्युएशन फिजिकली मॅनिप्युलेट करणं राहत नाही. आता फिजिकली मॅनिप्युलेट करणं म्हणजे काय, म्हणजे जस्ट लाईक तुला टार्गेट दिलं आहे की तुला 5 मिनिटामध्ये 800 मीटर धावायचं आहे. इट वॉज लाईक रिअली खूप कठीण आहे. बट तू प्रॅक्टिस करशील अँड देन यू अचीव द टार्गेट. तर या गोष्टीसाठी लागते मेहनत. मेहनत म्हणजे फिजिकल वर्क. सो यू डू थिंग, ट्राय अगेन, अगेन, फेल होईल, अगेन होईल, फेल अगेन. Every time you fail, every time you try, every time you fail, try. Okay. And then one day you will achieve. So on that moment तुम्ही फिजिकल वर्क केला. इट वॉज लाईक फिजिकल मेहनत केली. आता माझे जे टार्गेट्स आहे त्याच्यामध्ये फिजिकल वर्क आहे पण इतकं जास्त नाही. माझ्या फील्डमध्ये मेंटल स्ट्रेस खूप जास्त आहे. आता मेंटल स्ट्रेस, व्हॉट इज इट? मेंटल स्ट्रेस म्हणजे मला टार्गेट्स अचीव्ह करायचं आहे. तर टार्गेट्स अचीव्ह करण्यासाठी मला धावावं नाही लागेल,
मला विचार करावा लागेल, प्रॉपरली अंडरस्टँड करावं लागेल, सिच्युएशन हँडल करावं लागेल, कोणता व्यक्ती का करू शकतो, कोणता व्यक्ती कसं काम करेल, प्रॉपरली याची अंडरस्टँडिंग करावं लागेल. तेव्हाच आपण त्या टार्गेट्सला अचीव करू शकतो. राईट. सो मेंटल स्ट्रेस खूप जास्त राहील माझ्या प्रोफेशनमध्ये. सो मला हेच समजून घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्ट नेहमी तुझ्यासाठी लागून नसते. म्हणजे तू जसा म्हणशील तशाच प्रमाणे राहील. नो नो नो. सिच्युएशन इज रिअली टफ आणि यू नीड टू सर्वाइव्ह ऑल दिस काइंड ऑफ थिंग्स. सो लर्न. राईट. अजून काही गोष्टी काही सांगायच्या आहे नाही. म्हणजे जस्ट लाईक खूप दिवसांनी मी 85 एपिसोड करून राहिलो आहे. येस, खरखच मी आता म्हणतो खूप दिवसांनी. जस्ट लाईक 2 वीक्स नंतर मी 85 एपिसोड करून राहिलो आहे आणि जस्ट फील्ड रिअली ग्रेट. या आज तुझ्यासोबत झालं काय वगैरे इतकं स्ट्रेसफुल? व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग टू यू? आज जस्ट लाईक आज असं झालं आहे की मी जेव्हा ऑफिसमध्ये होतो आणि ऑफिसमध्ये मी काम केलं आणि आय वॉज द ओनली वन डुईंग लॉट्स ऑफ वर्क. आणि असं म्हणतात येत नाही. या जस्ट लाईक आपल्याला हे जाणून घ्यावं लागते. वेल, आपण हे आता आपण समजलो ना, आपल्याला प्रॉब्लेम नाही ना. आपल्याला क्युअर भेटला, आपण क्युअर झालो. आता आपण ऍक्च्युली प्रॉब्लेम कसा आहे याचं सोल्युशन आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. राईट. या दॅट इज गुड. प्रॉब्लेम काय आहे त्याचं सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. पहिले प्रॉब्लेम. ओके. सो इट वॉज लाईक ऑफिसमध्ये प्रोजेक्ट सुरू आहे भटिंडा. सो व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन, काल मला क्यूसी दिल्या होत्या केबल ट्रेच्या एरिया 2. राईट. एरिया 2. यस. सो इट वॉज लाईक 30-40 क्यूसी होती. तर ते मी सॉल्व्ह केली. आता त्याच्यामधली जी एक क्यूसी आहे ना, इट वॉज लाईक, आता तुम्हाला समजेल नाही वगैरे वगैरे, पण जे कोणी ऐकत आहे, बट इट वॉज लाईक माझ्या पर्स्पेक्टिव्हनी विचार करा. मी एक मॉडेलिंग आहे, एक डिझाईन इंजिनियर आहे. सो इट जस्ट लाईक खूप साऱ्या गोष्टी एक प्रकारे अनोळखी असेल. सो यू नीड टू अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स. क्यूसी म्हणजे काय असते? क्यूसी म्हणजे चुका, म्हणजे हे मॉडेल चुकलं आहे बा. तर इट जस्ट लाईक सिटीमध्ये काही क्यूसी निघाल्या होत्या, काहीतरी 20-40 क्यूसी काढल्या होत्या. तर त्या क्यूसी मी सॉल्व्ह करत होतो. मी पूर्ण क्यूसी सॉल्व्ह केल्या. आता त्यातली एक क्यूसी अशी होती की समज जर मी त्याला सॉल्व्ह करतो म्हणलं ना, तर तो फाऊल होत होता पाईप सोबत. आता फाऊल होणे म्हणजे तो आपला केबल ट्रे आहे ना, तो पाईपच्या आतमध्ये जात होता आणि दॅट इज अ फाऊल. आणि फाऊल होणं म्हणजे हे चुका असते. आपल्याला फाऊल काढायचा आहे. बट जेव्हा आरसीएस बघितली ना, तर आरसीएस एक्झॅक्टली त्याच्या आतमध्ये जात आहे. ती केबल ट्रे त्याच्या आतमध्ये चालली आहे. आणि आय वॉज रिअली कन्फ्युज का मी याला टाकू तर टाकू कसं. या सो मी म्हणलं की इथे आपण एक एल मारून देऊ बा. एल नाही, जस्ट लाईक एक हलकासा आपण एक कर्व मारून देऊ. तर मी काय केलं, केबल ट्रेचा या एंडचा आपण प्रोजेक्ट जॉमेट्री पकडली, अदर एंडची जॉमेट्री पकडली, त्याच्यानंतर एक कर्व पकडला आणि स्वीप मारला. राईट. थोडासा मिसमॅच झाला, बट स्वीप मारला. त्यामुळे फाउलिंग नाही झाली आणि केबल ट्रेचे कनेक्शन पण प्रॉपरली लागले. आता हा माझा उद्देश होता. राईट. आता मग मी त्याच्यानंतर क्यूसी सॉल्व्ह केल्या, सरांना म्हणलं माझी क्यूसी झाली, फाईल सबमिट केली, एव्हरीथिंग इज डन. मग नंतर दुसऱ्या दिवशी मग प्रशांत सर आले. प्रशांत सर आले आणि नंतर ते म्हणतात की तुझ्या जे आहे केबल ट्रे, तुझं काम झाल्यानंतर या लोकांनी त्याच्यावर काम केलं, 2 घंटे काम केलं. 2 घंटे काम केलं. मग त्यांनी मला झापलं. म्हणजे तू काम केल्यानंतरही त्यांनी काम केलं का, म्हणजे जस्ट लाईक अशी का झालं बा वगैरे वगैरे. असं का झालं? मग मी विचारलं त्याला का झालं म्हणलं. म्हणे अरे तू जो कर्व मारलाय म्हणे, तिथे कर्व चुकला होता म्हणे, तर मी एल मारला. आता कर्व मार की एल मार, व्हॉट एव्हर इट हॅपन्स, मिसमॅच तो ऑलरेडी आहे ना. तो मिसमॅच तो ऑलरेडी आहे ना. तर मग एल मार की कर्व मार, मॅटर काय आहे? तू काहीच करून नाही राहिला ना, बिना फालतू तू टाइम वेस्ट करून राहिलाय. इट जस्ट लाईक तू नवीन मुलगा आहे, मी त्याला म्हणू पण नाही शकत.
सो इट वॉज लाईक मी अशी टेंडन्सी पकडली आहे की जस्ट लाईक तुम्ही म्हणत आहे ना ओके ठीक आहे तुमचं ओके आहे इट जस्ट लाईक या मी मग यस मी तुमच्याप्रमाणेच वागेल. इट जस्ट लाईक माझं अशी मेंटॅलिटी आहे का मी कधी नाही का विरुद्ध उत्तर देत नाही. इट जस्ट लाईक जर कोणी माझे काही म्हणत असं काय म्हणत असं की ओके नेक्स्ट टाइम माझ्यापासून गलती होणार नाही आय अंडरस्टँड दिस थिंग राईट. आणि समज जर कधी कधी माझी गलती नसताना सुद्धा पण ते लोक शिवा देत आहे ना तर त्यावेळेस पण आपण असं नाही म्हणतायत का ही माझी गलती होतीच नाही. इट वॉज लाईक अ रिअली एकदम स्टुपिड आन्सर आहे या. तर त्यावेळेस मी माझी स्वतःचीच गलती म्हणतो का हा ठीक आहे ही पण माझीच गलती आहे आणि मी अंडरस्टँड करतो. बट अशा वेळेस काय झालं होतं या सिच्युएशनच्या वेळेस यावेळेस नाही का प्रशांत होता आणि त्याच्यानंतर मॅडम होती. या दॅट इज अ रिअली बॅड थिंग. कधी मॅडम पण होती आणि त्यांच्या समोर मला ते जलील करण्यात आलं आणि मग मॅडम पण म्हणाली की तुझ्या खूप साऱ्या क्यूसा निघतात. इट वॉज लाईक माझं कसं आहे की मी पूर्ण काम करून घेतो बट मला छोट्या छोट्या चुका दिसतात राव. या बिलकुल छोट्या छोट्या चुका. हाऊ इज धिस थिंग हॅपन मग समजून नाही राहिलाय. इट वॉज लाईक मी फुल प्लांट मध्ये पूर्ण केबल ट्रे टाकले हा बट एक छोटीशी चूक आली ना त्याचा खूप मोठा एकदम डामाडोळ करून टाकतात हे लोक. आणि हे ओनली माझ्यासोबत होते बरं. या इट इट इज हॅपन्स टू मी. या हे ओनली माझ्यासोबत होते. सो अशा वेळेस तुला काय करायला पाहिजे. व्हॉट इज युअर प्रोटोकॉल या व्हॉट इज एक्झॅक्टली. अशा वेळेस तू टफ वागायला पाहिजे असं मला वाटते. तू अन्याय सहन का करतोस. या व्हाय यू तू सरळ म्हणत का नाही की माझी फाईल आहेच नाही तर सर मी असं का. या इट इज लाईक मला असं वाटते का एक प्रॉपर व्यक्तीला एक प्रॉपर आन्सर द्यायला हवा आणि एक जर स्टुपिड आन्सर मला पण नाही असं वाटत. मी पण ना एक्सपेक्ट करत समज जर मी समज जर मी एक लीडर बनतोय समोर जे की समोर मला एक प्रकारे फिल्म मेकर बनायचं आहे सो दॅट मेक्स इट का मला सगळ्यांना अंडरस्टँड करावं लागेल. सो एक लीडरची क्वालिटी काय असायला पाहिजे की जस्ट लाईक एक व्यक्ती काम करत आहे तर काम करत आहे ओके त्यांनी जस्ट लाईक 100% काम केलं आहे आणि त्याच्यापैकी करीब 90% राईट आहे आणि 10% चुकीचं आहे तर त्याला 10% साठी जलील नका करू. समजा त्याने 10% साठी जलील केलं ना तर त्यांनी नाही का 90% वर्क पण बेटर करत नाही नंतर. हो दॅट इज रॉंग. दॅट इज डेफिनेटली रॉंग. आपण नेक्स्ट टाइम आज तू मला शिवा दिल तर नेक्स्ट टाइम मी काय करेल. नेक्स्ट टाइम मी माझ्याप्रमाणे सिक्युअर राहीन ना. हा म्हणजे नेक्स्ट टाइम माझी फाईल झाली भूषण सर या तुम्ही चेक करा ऑल ओके एव्हरीथिंग इज गुड चलो ओके ठीक आहे. मग मी सरांना भूषण सरांना मी सांगितलं त्यांनी मला क्यूसी चेक केली एव्हरीथिंग इज ओके. सो मला असं वाटते का आय डोंट नो यार मला खरंच काही सिच्युएशन काहीच माहित नाही. हा जस्ट लाईक हे लोक अशाप्रमाणे वागतात आय डोंट नो. त्याच्यानंतर तो अश्विन आहे तो इतका मादरचोद व्यक्ती आहे तो. जस्ट लाईक मी एसी लावली त्याच्यामुळे तो मला सांगून राहिला की तू ऍडजस्ट करायला पाहिजे वगैरे. लाईक जाऊ दे यार हे असं नाही का मी ऍक्च्युली या साऱ्या गोष्टी माइंड करत नाही कारण यामुळे नाही का जस्ट लाईक याचं सोल्युशन काढण्याबदल्यात मीच डाऊन फील करतो. राईट नो आय जस्ट फील रिअली डाऊन. या हे अशा प्रकारे फालतूचा विचार करून आणि खरंच मला अशा प्रकारचा विचार करायचाच नाही ना. आय डोंट वॉन्ट थिंक अबाउट दॅट. आय डोंट वॉन्ट थिंक अबाउट धिस टिपिकल ऑफिस थिंग. या ऑफिसचं काम आहे ऑफिसचं स्ट्रेस आहे गोस टू ऑफिस खतम कर तिथेच. या ऑफिस मधून आलं राईट ना मी वर्धेत आहे एव्हरीथिंग इज गुड एव्हरीथिंग इज फाईन. मला उद्या सुट्टी आहे परवा पण सुट्टी आहे सोमवारी मस्त आरामात ऑफिसमध्ये जायचं आहे काही प्रॉब्लेम नाही. येस सो आय एम गुड. मला काही टेन्शन नाही असं मला वाटते. आणि समोर माझ्यासमोर खूप मोठे चॅलेंज येणार आहे सो आय नीड टू प्रिपेअर दॅट. अशा छोट्या छोट्या चॅलेंजला आपण जर डाऊन फील करू सो
व्हॉट इज एक्झॅक्टली मॅटर टू यू. या म्हणजे तू ऐकून यू आर नॉट. आणि मी असं गिल्टी फील काऊन करत होतो, व्हाय आय फील लाईक दॅट, कारण इट वॉज लाईक मी गेले 2 वीक कंटिन्यू अशाप्रमाणे विचार करूनच नाही राहिलो. 2 वीक कंटिन्यू असं फील करत होतो की चला काय होत आहे माझ्यासोबत. कारण मी आर्टिफॅक्ट एपिसोड करत नव्हतो. आय जस्ट काइंड ऑफ बिकेम ह्युमन. एक प्रकारे ह्युमन झालो तुम्ही. मला काहीच कळत नव्हतं का मला एक्झॅक्टली का करायचं होतं, का नाही वगैरे वगैरे. बट देन आय रिअलाइज का या की आपल्याला आर्टिफॅक्ट एपिसोड करणं बहुत इम्पॉर्टंट आहे. हेच मॅटर करते मला. सो आणि आज मला खरंच माहित पडलं की आर्टिफॅक्ट एपिसोडची पॉवर काय. सो येस, इट इज रिअली गुड फॉर मी. मला हे समजून घ्यायला पाहिजे, जाणून घ्यायला पाहिजे की आपण कोण आहे, का आहे आणि कशाप्रमाणे समोर सिच्युएशन येते, त्यामुळे आपण कशाप्रमाणे सिच्युएशनला टॅकल करू. राईट. प्रत्येक गोष्ट तुझ्या सारखी नसते, त्यामुळे तुला अंडरस्टँड करावं लागेल या साऱ्या लोकांना. डोंट चेंज युअर सेल्फ. कारण तुला माहिती आहे का तू कोण आहे. या त्यामुळे नाही का तू जर या लोकांना समजत नाही किंवा हे लोक तुला समजत नाही, सो इग्नोर देम. या आपल्याला काही मॅटर करायचं नाही. यास इट जस्ट लाईक आपण ऑफिसमध्ये जातो कासाठी, कामासाठी ना. लाईक काम करा, चुकी करा, शिवा पण खा, त्याच्या व्यतिरिक्त काही करू नका यार. त्याच्या फालतूची बडबड, फालतूचं हे मला असं आवडत नाही यार, अशी फालतू टिकटॉक करणं वगैरे वगैरे. आणि याच्याचमुळे शायद मी मागं पडतो. या कारण कसं आता हे बघ, माझा जो कलिग आहे तो अथर्व आहे वगैरे वगैरे, खूप बोलतात असं तसं वगैरे वगैरे. या लोकांना यांच्या बोलणं खूपच आवडते. अनफॉर्च्युनेटली या लोकांना हे पर्सन आवडून जातात. त्यांना काम नाही आवडत, त्यांचं बोलणं आवडते. या सो त्यामुळे ते त्यांच्या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड करून घेतात. दॅट्स इट. या आपल्याला काय असं हे नाही. आपल्याला आपल्याला तरक्की कशामध्ये करायची एवढं सांग. इतकंच सांग. या लिटरली सांग, तुला या पीएमआय मधून एक्झॅक्टली पाहिजे काय. प्रति महिने पेमेंट, अनदर थिंग 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. दॅट्स इट. आणि जे की मला भेटून पण राहिलाय. मी 1 वर्ष कुठे चाललेलो नाही. मार्च पर्यंत तरी राईट नाव मी पीएमआय मध्येच आहे. प्रति महिना मला तो पेमेंट पण करत आहे. दॅट्स इट. आणि याच्यामध्ये मग बाकी काय, बाकी जे काय होत आहे ते होत आहे. काम होत आहे, देत आहे, करायचं. दॅट्स इट. बस आपल्याला हे समजून घ्यायचं आहे आणि यालाच आपण समोर धरून चालायचं आहे. राईट. सो